बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, जिल्हा प्रशासनाने शाळांना जाहीर केली सुट्टी। मुडकसागर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता। राज्यातील शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाळा बंद आंदोलन, प्रलंबित मागण्यांच्या मुद्द्यावर मंगळवारी आणि बुधवारी शाळा बंद। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। मनसेच्या खळखट्याची तुलना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची, मनसे कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची आशिष शेलारांची मागणी, तर नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना आधी शोधा, विरोधकांची टीका। मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ, हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे। मुंबईत मराठी द्वेष्ट्यांची फौज मैदानात, मराठी बोलणार नाही मुंबई बाहेर काढून दाखवा। भोजपुरी अभिनेता निरहुआ आणि उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लांचं राज ठाकरेंना आव्हान। जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून आमदार थोरवेंकडून पुन्हा जाहीर नाराजी व्यक्त। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता। मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली, जायकवाडी धरण 50% भरलं, धरणात 16,295 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू। रायगडच्या कोर्लई समुद्रात आढळली संशयास्पद बोट पाकिस्तानी असल्याचा संशय, जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर। सतराव्या ब्रिक्स संमेलनाच्या घोषणापत्रात करण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा, दहशतवाद हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मोदींचं स्पष्टीकरण। हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट, आतापर्यंत पूर आणि ढगफुटीमुळे 78 जणांचा मृत्यू। बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा इंग्लंडवर 337 धावांनी विजय, कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी। शुभमन गिल, आकाशदीप आणि सिराज विजयाचे हिरो।